अमरावतीत वेश्या व्यवसायावर मोठी कारवाई। बलगाव कामुन्ना रोडवरील कुंटणखान्यावर गुन्हे शाखेची धाड। महिला चालकासह 3 तरुणी व 2 ग्राहक ताब्यात। अमरावती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने बलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चालणाऱ्या एका कुंटणखान्यावर धडक कारवाई करत देहव्यापाराचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत देहव्यापार चालविणारी मुख्य महिला आरोपी, 3 तरुणी व 2 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संबंधित महिला आपल्या घरामध्ये आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार चालवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी छापा टाकला। छाप्यावेळी घरामध्ये देहव्यापार सुरू असल्याचे आढळून आले। पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह वस्तू तसेच इतर साहित्य जप्त केले असून या प्रकरणी पोलीस स्टेशन वलगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चौकशीत आरोपी महिला ही गेल्या अनेक वर्षांपासून कुंटणखाना चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। तसेच देहव्यापाराशी संबंधित आरोपींच्या मोबाईल क्रमांकांची तपासणी करून या व्यवसायाला मदत करणारे व नियमित ग्राहक असणाऱ्या व्यक्तींचीही गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे। अमरावती शहरात कोठेही अशा प्रकारे बेकायदेशीर कुंटणखाना किंवा वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन अमरावती पोलिसांनी केले आहे। माहिती देणाऱ्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। ही धडक कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने, अंमलदार दीपक सुंदरकर, सचिन बहाळे, जहीर शेख, अतुल संभे, निखिल गेडाम, राजिक रायलीवाले, संदीप खंडारे तसेच महिला अंमलदार वर्षा घोंगडे यांनी ही कारवाई यशस्वी केली आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 अमरावती।